जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झालाय. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. मुंबईतल्या जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. जैन मुनी पद्मसागर नेमकं काय म्हणालेत पाहूयात. वो छत्रपति शिवाजी थे, उनका छत्र तेज था, भारत के प्रति उनकी अद्भुत निष्ठा थी और उनके सुपुत्र संभाजी, आपको पता है जब जो जिले के नाम की मैं बात कर रहा था, क्या नाम था जिले का? औरंगजेब के नाम से औरंगाबाद, और वो औरंगजेब ने शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े करके कुत्तों को खिला दिए. वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया. और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है. पद्मसागर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागलेत. इतिहास अभ्यासक आणि राजकीय नेत्यांनी पद्मसागर यांना खडेबोल सुनावलेत. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी प्रतिक्रिया देत ट्विट केलंय. विनाकारण वाद निर्माण करू नये अशा शब्दात त्यांनी मुनींना सुनावलंय. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्य रक्षिका, करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणी साहेब यांच्याबद्दल एका मुनींनी केलेलं वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत, असंही संभाजी छत्रपतींनी म्हटलंय. तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. सत्य उघड आहे. महाराणी ताराबाई साहेब या सककर्ते शिवाजी महाराजांच्या स्नुषा आहेत. सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या त्या कन्या आहेत. शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. म्हणजेच त्या मराठा आहेत हे सांगायची काही गरज नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं जैन मुनी हे बोलत आहेत, त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आणि कमी आहे. महाराणी ताराबाई साहेब या औरंगजेबाला गाडणाऱ्या, महाराष्ट्राच्या मातीत गाडणाऱ्या एक मोठ्या महान पराक्रमी योद्धा होत्या. त्या करवीर राज्य संस्थापिका म्हणून सुद्धा त्यांचा गौरव केला जातो. आणि या ताराबाई साहेबांचा इतिहास असेल, शिवछत्रपतींचा इतिहास असेल, हा भारतातल्याच नव्हे तर संपूर्ण जगभरामधल्या कुठल्याही जाती जमातीला असे महापुरुष आपल्याच जन्माला यावेत असं वाटणं स्वाभाविक आहे. पण असं असताना आत्ता जे काही वातावरण देशभरातलं आहे ते जाती धर्माधर्मातलं कलह निर्माण झाल्यासारखं वातावरण आहे. खूप सेन्सिटिव्ह वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये या आचार्य पदवी ज्यांना दिली जाते, अशा आचार्य पदवी घेणाऱ्या आणि जैन धर्म हा अहिंसेचा, शांततेचा, संयमाचा धर्म आहे, अशा धर्मातील व्यक्तींनी जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. तर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलंय, महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा होत्या, स्वराज्याचा चमकणारा तारा होत्या. आज कोणत्या तरी मुनीने त्यांच्याबाबत धादांत खोटे विधान केले आहे. स्वतःला शांतताप्रिय समाज म्हणणाऱ्या समाजाच्या मुनीने समाजात अशांती पसरवण्याचे धंदे करू नयेत. स्वराज्याचे रक्षक छत्रपतींचे कुटुंब म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्याबद्दल असंबंध बडबड केली तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं सुद्धा शालिनी ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान जैन समुदायाच्या या कार्यक्रमात जैन मुनी पद्मसागर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलंय. मोदी आल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला, असंही वक्तव्य पद्मसागर यांनी केलंय.
2018मध्ये शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे भाजपचे तत्कालीन नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भगतसिंग कोश्यारी, प्रशांत कोरटकर यांनीही महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. आता महाराणी ताराराणींबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे जैन मुनींवर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.